मासिक पाळी संबंधीतील गैरसमज दूर करण्यासाठी सल्लामसलत करूया, प्रश्न विचारून आपण समाधान मिळवू शकतो. किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीविषयी मनात त्यांच्या बरेच प्रश्न असतील तर आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका किंवा आपल्या जवळपासच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन आपण प्रश्न विचारू शकतो. स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी, दररोज आंघोळ करावी, लोहयुक्त गोळ्या, पालेभाज्या, फळांचे नियमितपणे सेवन करावे. आशा आरोग्य सेविका यांच्याशी बोलून चर्चा करून आपल्या शरीरात होत असलेले बदल समजून घ्यावेत. वापरलेले पॅड, नॅपकिन हे आपण असेच उघड्यावर फेकून देऊ नयेत. मासिक पाळी दरम्यान दर 4 ते 5 तासानं पॅड बदलावा. जर शक्य नसेल तर किमान सकाळ संध्याकाळ तरी पॅड बदलावा, कारण सुरुवातीच्या पहिल्या 2 दिवसामध्ये रक्तप्रवाह हा जास्त असतो. नंतरच्या 2 दिवसामध्ये अंगावर स्त्रीला रक्त जाणं हे कमी असतं, पण त्यामध्ये मग कधी सकाळी पॅड घेतला की तो आपण दुसऱ्याच दिवशी बदलतो, परंतु तसं न. मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅडचाच वापर करावा. सॅनिटरी पॅड उपलब्ध नसेल तर मऊसूत कापडाचा वापर करावा. आजकाल बाजारामध्ये सुद्धा मऊसूत कापडं मिळतात. ते स्वच्छ धुवून वाळवून उन्हामध्ये आपण पुन्हा वापरू शकतो.